Good morning, everybody. Once again, as usual, I welcome you all at CRG Academy for Success Private Limited, where we will be discussing about communicative grammar, also known as functional grammar. Well, we have already started discussing about certain important topics which are a part and parcel of communicative or functional grammar. Today we will be discussing about if not and unless. आज आपण बघूया की if not आणि unless जे आहे how these things can be used in written and spoken English. स्पेसिफिकली आपल्याला ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम्स होतात त्या सरळ सेवेच्या एक्झाम्समध्ये जास्त करून या टॉपिक्सबद्दल आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारल्या जातात. तर या टॉपिकवर थोडा आपल्याला डिटेल्ड डिस्कशन जे आहे ते करायचं आहे. तर आता आपण पाहूया, लेट अस सी हाऊ इफ नॉट अँड अनलेस आर यूज्ड इन सेंटेन्सेस. ओके, आता काय करायचं आहे, रिमूव्ह इफ नॉट अँड यूज अनलेस. म्हणजे वाक्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला इफ नॉट दिसेल, वेरेवर यू सी इफ नॉट इन द सेंटेन्स, यू नीड टू रिमूव्ह इट. ते तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे आणि त्याच्या जागी काय वापरायचं आहे, अनलेस. आता ॲक्च्युली तुम्ही अनलेसचा अर्थ जर पाहिला तर अनलेसचा अर्थ होतो तोपर्यंत. अनलेसचा अर्थ काय होतो, तोपर्यंत. अशा अर्थाने आपण काय वापरतो, अनलेस वाक्यामध्ये वापरत असतो. आता याचा नियम काय आहे, रिमूव्ह इफ अँड द निगेटिव्ह वर्ड. वाक्यातला इफ तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यासोबत असलेला जो निगेटिव्ह वर्ड आहे तो सुद्धा तुम्हाला काढायचा आहे. अँड यू नीड टू राईट अनलेस ॲट द स्टार्ट ऑफ अ क्लॉज. म्हणजे वाक्यातला इफ काढायचा आहे, इफ काढल्यानंतर वाक्यामधले निगेटिव्ह वर्ड काढायचे आहेत आणि त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं आहे, अनलेस. काय वापरायचं आहे, अनलेस वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं. रिमूव्ह इफ अँड द निगेटिव्ह वर्ड अँड राईट अनलेस ॲट द स्टार्ट ऑफ अ क्लॉज. त्याच्यानंतर वाक्यामध्ये काय वापरायचं आहे, यूज डू नॉट, डज नॉट, डिड नॉट. म्हणजे वाक्यातला डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट जर असेल तर ते रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह डू नॉट, डज नॉट, डिड नॉट फ्रॉम द सेंटेन्स. ओके, म्हणजे सेंटेन्स म्हटलं डू नॉट, डज नॉट, डिड नॉट रिमूव्ह करायचं आहे. आता पहा, डज नॉट इज रिमूव्ड बाय ॲडिंग सफिक्स एस ऑर इएस टू द व्हर्ब. आता वाक्यामधला तुम्ही डज काढला तर मग तुम्हाला व्हर्बला काय करावं लागेल, सिंग्युलर बनवावं लागेल. आणि इन ऑर्डर टू मेक द व्हर्ब सिंग्युलर you need to add either s or es according to the rule. And did not is removed by making the past tense of the verb. म्हणजे वाक्यातला did not जर तुम्ही काढला तर मग क्रियापदाला दुसऱ्या रूपामध्ये वापरावं लागेल. डज नॉट काढला तर क्रियापदाला एस किंवा es लागेल आणि डू नॉट काढला तर क्रियापद हा प्लुरल फॉर्ममध्ये असेल. असे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. पुढे अजून काय चेंज करायचं आहे, इफ नॉट इज नॉट प्रेझेंट इन सेंटेन्स. म्हणजे समजा वाक्यामध्ये नॉट नसेलच, वाक्यामध्ये नॉट इज ॲडजस्टेड आफ्टर ऑक्झिलियरी व्हर्ब इन द सेकंड सेंटेन्स. म्हणजे इफच्या वाक्यामध्ये जर नॉट शब्द वापरलेला नसेल तर वाक्य जेव्हा आपण रीराईट करतो तेव्हा ऑक्झिलियरी व्हर्ब डू, डज, डिड त्याच्यानंतर आपण काय करतो, ते नॉट जे आहे ते वाक्यामध्ये वापरतो. इफ ऑक्झिलरी इज नॉट प्रेझेंट, आणि जर वाक्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्बच नसेल, यूज डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, मग त्यावेळी आपण अकॉर्डिंग टू द टेन्स काय वापरतो, डू नॉट, डज नॉट, डिड नॉट वापरतो. वेन डज नॉट इज यूज्ड, आता वाक्यामध्ये डज नॉट जर वापरला, रिमूव्ह सफिक्स एस ऑर इएस, तर वाक्यामधलं एस आणि इएस आपण काढतो फ्रॉम द व्हर्ब अँड मेक द बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब. आणि त्यावेळी आपण व्हर्ब काय करतो, बेस फॉर्ममध्ये आपण वापरतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. यू आर नॉट रेडी, डोंट गो. वाक्य कसं आहे, इफ यू आर नॉट रेडी, डोंट गो. मग आता वाक्यामधलं काय करायचं आहे, इफ आपल्याला काढून टाकायचं आहे आणि निगेटिव्ह वर्ड नॉट काढून टाकायचं आहे. मग इफच्या जागी काय वापरायचं आहे, अनलेस वापरायचं आहे ॲट द स्टार्ट ऑफ द क्लॉज और ॲट द स्टार्ट ऑफ अ सेंटेन्स. मग वाक्य कसं येईल, आता पहा, अनलेस यू आर नॉट रेडी. आता अनलेस इथे नॉट काढला, मग वाक्य असेल अनलेस यू आर रेडी, कॉमा, डोंट गो. म्हणजे जोपर्यंत तू तयार होत नाहीस तोपर्यंत तू जाऊ नको. अशा अर्थाने आपण काय केलंय, हे जे वाक्य आहे ते आपण
वापरलेलं आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. दॅट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. ठीक आहे, समजलं. चला पुढे जाऊया. आता इथे पहा, वाक्य काय घेतलं, अनलेस यू आर रेडी डोंट गो. जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही तोपर्यंत जाऊ नका, अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरलेलं आहे. इफ दे डोंट गेट प्रोटेक्शन दे विल नॉट कम टू द कोर्ट. जर त्यांना संरक्षण मिळालं नाही तर ते कोर्टमध्ये येणार नाहीत. मग परत काय करायचं आहे, इफच्या जागी काय वापरायचं, अनलेस वाक्यामधला डोंट जो आहे तो काढून टाकायचा. अनलेस दे गेट प्रोटेक्शन दे विल नॉट कम टू द कोर्ट, अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरलंय. पुढे, इफ आय डोंट पास दोज एक्झाम्स आय वोंट बी एबल टू स्टडी इन ऑस्ट्रेलिया. जर मी त्या परीक्षा पास झालो नाही तर मी ऑस्ट्रेलियामध्ये अभ्यास करू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे पहा आता वाक्यातला काय करायचा, इफ रिमूव्ह करायचा, निगेटिव्ह वर्ड डोंट. मग इफच्या जागी अनलेस, अनलेस आय पास दोज एक्झाम्स, आणि कॉमा नंतरचं वाक्य ॲज इट इज राहील, आय वोंट बी एबल टू स्टडी इन ऑस्ट्रेलिया. ओके, इफ यू डोंट स्टॉप वॉचिंग TV I will not talk to you. Now how shall we rewrite this sentence? Unless you stop watching TV I will not talk to you. If you have no money you cannot get any justice. तर वाक्य कसं येईल, unless you have money you cannot get any justice. If you do not take care of your health you will fall ill. तर वाक्य येईल, unless you take care of your health you will fall ill. Then if you have no faith you can't do anything. तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. तर वाक्य कसं येईल, unless you have faith you can't do anything. If it doesn't stop raining he will not come. तर वाक्य कसं येईल, unless it stops raining he will not come. If you don't wake up early you will miss the bus. Unless you wake up early you will miss the bus. If the plants do not get water they will die. तर वाक्य येईल, unless the plants get water they will die. We will not go to picnic if the weather is not fine. तर वाक्य येईल, we will not go to picnic unless the weather is fine, or unless the weather is fine we will not go to picnic. I will not go to the cinema tonight if my friends do not go. वाक्य येईल, I will not go to the cinema tonight unless my friends go. Okay, or unless my friends go I will not go to the cinema tonight. आता या वाक्यामध्ये कसं करू शकता, I will not go to the cinema tonight if my friends do not go. इथे if जे आहे ते वाक्याच्या मधोमध आलेलं आहे. मग तुम्ही अनलेस वाक्याच्या मधात पण वापरू शकता, जसं की I will not go to the cinema tonight unless my friends go, किंवा unless my friends go, जोपर्यंत माझे मित्र जात नाही I will not go to the cinema tonight. ओके, या अर्थाने घेतलं. दुसरं, I won't come if you don't invite me. I won't come if you don't invite me. तर वाक्य कसं येईल, I won't come unless you invite me, किंवा unless you invite me, comma I won't come. Then never eat food if you are not really hungry. कसं येईल वाक्य, never eat food unless you are really hungry, or unless you are really hungry never eat food. Then if you don't work hard when you are young you won't be able to achieve much in life. तर वाक्य कसं येईल, unless you work hard when you are young you won't be able to achieve much in life. ओके, आता काय करायचंय, यूज ऑफ अनलेस वेअर इफ नॉट इज नॉट यूज्ड. ओके, वाक्यामध्ये आपल्याला अनलेस वापरायचं आहे जिथे वाक्यामध्ये इफ नॉट जे आहे ते वापरल्या जात नाही. म्हणजे वाक्यात इफ नॉट आपल्याला आता डेलिबरेटली वापरायचं आहे, म्हणजे इफ नॉट नसेल पण आपल्याला ते वापरायचं आहे. म्हणजे आता ते कसं पाहूया आपण. रिमूव्ह दी एक्सप्रेशन्स लाईक अदरवाईज, ऑर एल्स, ओनली व्हेन. तर वाक्यामधले जे एक्सप्रेशन्स आहे ना, जसं की अदरवाईज असेल, ऑर एल्स आहे, ओनली व्हेन आहे, ते रिमूव्ह करायचं आहे. मेक अदर अप्रोप्रिएट चेंजेस व्हेरेवर नेसेसरी. जिथे आपल्याला आवश्यक असेल तिथे काही अप्रोप्रिएट चेंजेस आपल्याला वाक्यामध्ये करायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे.
रन फास्ट अदरवाइज यू विल मिस द ट्रेन. रन फास्ट अदरवाइज यू विल मिस द ट्रेन. मग वाक्य कसं येईल? आता इथे बा रन फास्ट अदरवाइज यू विल मिस द ट्रेन. आता हा जो अदरवाइज वर्ड आहे दॅट शुड बी रिमूव्ड वेन यू रीराइट द सेंटेन्स. तर वाक्य कसं येईल? अनलेस यू रन फास्ट यू विल मिस द ट्रेन. ओके, देन bring your books tomorrow otherwise I will not allow you to sit in the class. तर वाक्य असं येईल, unless you bring your books tomorrow I will not allow you. unless you bring your unless you bring your books tomorrow I will not allow you to sit in the class. Okay, then finish the job or else you will not be allowed to go. तर वाक्य कसं येईल? unless you finish the job you will not be allowed to go. Give me my notebook back or else I will not go from here. तर वाक्य असं येईल, unless you give me my notebook back I will not go from here. Then if it rains the farmers will be happy. Unless it rains the farmers will not be happy. He will go only when you go. तर वाक्य असं येईल, unless you go he will not go or he won't go. He will go only when you go. तर वाक्यातलं only काढून टाकायचं आहे. unless you go he won't go. only when म्हणजे काय? तू गेला तरच तो जाईल. तर unless you go he won't go. जोपर्यंत तू जाणार नाही तोपर्यंत तो जाणार नाही. ठीक आहे. आता काही एक्सरसाइज आहे, त्या एक्सरसाइज मधले काही वाक्य जे आहे ते तुम्हाला काय करायचे? सॉल्व करायचे. याचे मी तुम्हाला आन्सर जे आहे ते सांगतो. मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देतो. जसं की यू विल कॅच द ट्रेन इफ यू टेक अ टॅक्सी. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला इफ अनलेस जे अनलेस वापरायचं आहे. ओके, या वाक्यामध्ये तुम्हाला अनलेसचा युसेज करायचा आहे. यूज अनलेस इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स. हे सेंटेन्सेस आहेत, हे पहिले 5 याच्यामध्ये वापरायचं आहे. यूज अनलेस. करा मित्रांनो हे वाक्य, मग मी तुम्हाला सोडवून देतो. आता पहा मित्रांनो, या वाक्यांना आपण काय करूया? सॉल्व करूया आणि लेट अस सी हाऊ द आन्सर्स कॅन बी रिरिटन. इफ आय वर अ किंग आय वुड मेक यू माय क्वीन. जर मी राजा असतो तर मी तुला माझी राणी बनवलं असतं. हे वाक्य कसं येईल? इफच्या जागी अनलेस. अनलेस आणि दुसऱ्या वाक्यात जर काय नसेल, नॉट नसेल तर आपण ऑक्झिलरी व्हर्ब नंतर ॲडजस्ट करतो.
unless I were a king, I would not make you my queen. Unless I were a king, I would not make you my queen. दुसरं, you could do it if you tried hard. तर वाक्य कसं येईल? Unless you tried hard, comma, you couldn't do it. किंवा you couldn't do it unless you tried hard. Okay, then if you hit the dog, it will bite you. तर वाक्य असं येईल, unless you hit the dog, it won't bite you. ठीक. Then if I am listening a song, I am giving marks to the singer. तर वाक्य असं येईल, unless I am listening a song, I am not giving marks to the singer. Okay, then if he had fallen into the river, he would have been drowned. तर वाक्य कसं येईल, unless he had fallen into the river, he would not have been drowned. Okay. हे वाक्य बघा मित्रांनो एकदा. I would like you to see sentence number 6 to 10. मग मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ओके. आता पहा, यू विल कॅच द ट्रेन इफ यू टेक अ टॅक्सी. मग वाक्य कसं येईल, अनलेस यू टेक अ टॅक्सी, unless you take a taxi, you will not catch the train. Then if it is fine
I shall go for a swim. वाक्य येईल unless it is fine I shall go for a swim. Then I shall come and see you if I have time. तर वाक्य असं येईल unless I have time I shall not come and see you. Okay, unless I have time I shall not come and see you. Then if you could do so it would be very nice. किंवा वाक्य असं पण येऊ शकतं I shall not come and see you. I shall not come and see you unless I have time. Then if you could do so it would be very nice. Unless you could do so it wouldn't be very nice. Then if I were you I should go home immediately. तर कसं येईल unless I were you I should not go home immediately. ओके, हे झालं वाक्य. ठीक आहे, हे पाहिलं आपण कसं अनलेस इफ वाक्यामध्ये वापरलं जातं ते. वी हॅव जस्ट डिस्कस्ड हाऊ इफ, अनलेस और अनलेस इफ आर यूज्ड इन सेंटेन्सेस. इज दिस क्लियर? आय होप एव्हरीबडी मस्ट हॅव अंडरस्टूड दिस. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जो भाग आहे तो पाहायचा आहे मित्रांनो. नाव लेट मी टेल यू द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर कम्युनिकेटिव्ह और फंक्शनल ग्रामर. Okay, now let us discuss about the usage of to and so that. आता पहा TOO याचा अर्थ होतो ॲडिशनली सुद्धा, आणि हा जो टू आहे हा प्रेपोजिशन म्हणून वापरला जातो, आणि सो दॅट जो आहे हे पण वाक्यामध्ये इंटरलिंकिंग करण्यासाठी वापरल्या जातात. ठीक आहे, तर आता आपण इथे पाहूया. जॉईन द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग टू. आता आपल्याला काय करायचं आहे, टू जे आहे ते वापरून आपल्याला हे लिहायचं आहे. ठीक आहे. नाव रिमूव्ह इंटेन्सिफायर्स लाईक एक्स्ट्रीमली, व्हेरी एटसेट्रा. आता वाक्यामध्ये काही इंटेन्सिफायर असतात जे वाक्याला काय करतात, इंटेन्सिफाय करतात त्या स्ट्रेंथला. जसं एक्स्ट्रीमली शब्द आहे, व्हेरी शब्द आहे, त्यांना रिमूव्ह करायचं आहे. राईट फॉर मी इन प्लेस ऑफ आय अँड फॉर अस इन प्लेस ऑफ वी. म्हणजे पहा वाक्यामध्ये आपण काय करतो, आय असेल आपला करता आय, तर आयच्या ऐवजी आपण काय वापरतो, फॉर मी काढतो, आणि वी जे आहे वीच्या जागी आपण काय करतो, फॉर अस वापरतो. काय वापरतो, फॉर अस जे आहे ते आपण वापरतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फॉर मी कुठे वापरतो आपण, आयच्या ऐवजी, आणि वी कुठे वापरतो, फॉर असच्या ऐवजी वापरतो. ठीक आहे, चला. राईट TOO बिफोर द ॲडजेक्टिव्ह इन द फर्स्ट क्लॉज. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जो ॲडजेक्टिव्ह असेल, वाक्यामध्ये जो विशेषण असेल, त्याच्या आधी आपण TOO वापरतो, अँड TOO बिफोर द व्हर्ब इन द सेकंड क्लॉज. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जो क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या आधी काय वापरतो, TOO. रिमूव्ह द वर्ड्स लाईक कॅनॉट अँड कुड नॉट फ्रॉम द सेकंड क्लॉज. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कॅनॉट असेल किंवा कुड नॉट असेल, हे वाक्यामधून आपण काय करतो, रिमूव्ह करतो, काढून टाकतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं की सचिन इज व्हेरी नाईस, ही कॅनॉट कर्स एनीबडी. सचिन खूप चांगला आहे, तो कोणाला श्राप देऊ शकत नाही. तर मग कसं येईल, आता पहा व्हेरी हा काय आहे, ॲजेक्टिव्ह आहे, व्हेरी नाईस आहे. ठीक आहे, मग ॲक्च्युली वाक्यामध्ये आपण इथे या ॲजेक्टिव्हच्या जागी पण काय करू शकतो, TOO वापरू शकतो. म्हणजे सचिन इज टू नाईस,
ओके, आता इथे काय आहे, वाक्यातला कॅनॉट जो आहे तो रिमूव्ह करून टाकायचा. आता हे कोणासाठी वापरलंय, सचिनसाठीच वापरलंय, तर ते वापरायची गरज नाही. वाक्यामध्ये क्रियापद आहे कर्स, त्या कर्सच्या आधी TO2 वापरायचं आहे. तर सचिन इज टू नाईस टू कर्स एनीबडी. देन दे वर व्हेरी पुअर, दे कुडंट बाय इट. तर वाक्य कसं येईल, दे वर टू पुअर, देवर आता एक्स्ट्रीमली व्हेरी काढून टाकायचं, देवर टू पुअर टू बाय इट. आता इथे काय आलं, वाक्यातला कुडंट काढायचा आणि बायच्या ऐवजी काय वापरायचा, टू. देवर व्हेरी पुअर, दे कुडंट बाय इट, देवर टू पुअर टू बाय इट. सचिन वॉज व्हेरी ग्लॅड, शी कुडंट से एनिथिंग. ओके, तर कसं येईल, शी वॉज टू ग्लॅड टू से एनिथिंग. हाऊ हॅव वी अप्लाइड द रूल्स हिअर, शी वॉज व्हेरी, व्हेरीच्या ऐवजी काय वापरलंय, TOO2. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं की वाक्यामध्ये काय केलं, पहिला जो क्रियापद आहे तर कुडंट वाक्यातला काढला आणि सेच्या ऐवजी काय वापरलाय, TO2 आपण इथे वापरलाय. शी वॉज व्हेरी ग्लॅड, शी कुडंट से एनिथिंग, शी वॉज टू ग्लॅड टू से एनिथिंग. ओके, द ॲक्टर वॉज व्हेरी सॅड, ही कुडंट स्पीक. तर वाक्य कसं येईल, द ॲक्टर वॉज टू सॅड टू स्पीक, द ॲक्टर वॉज टू सॅड टू स्पीक, अशा अर्थाने आपण ते वापरले. देन द सूप इज व्हेरी हॉट, द चाइल्ड कांट ड्रिंक इट. तर वाक्य असं येईल, द सूप इज टू हॉट फॉर द चाइल्ड टू ड्रिंक. ओके, द सूप इज टू हॉट फॉर द चाइल्ड टू ड्रिंक इट. देन इट इज व्हेरी हार्ड, नो वन कॅन एक्सप्लेन इट. तर वाक्य कसं येईल, व्हेरी काढून टाकायचा, हार्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्याऐवजी TOO2. इट इज टू हार्ड, इट इज टू हार्ड फॉर एनीवन टू एक्सप्लेन. देन the water is extremely cold, I can't drink it. Now you need to remove extremely as an intensifier from the sentence. Second clause मध्ये जो can't आहे that should also be removed. The weather is too cold for me to drink it. कारण वाक्यामध्ये जर आपण I वापरला असेल तर आयच्या जागी आपण काय वापरलं पाहिजे, फॉर मी वापरलं पाहिजे. the water is too cold for me to drink. Then this bag is very heavy, I cannot lift it. वाक्य कसं येईल, this bag is too heavy for me to lift. This bag is too heavy for me to lift. वाक्यातला cannot रिमूव्ह केला, आयच्या जागी आपण काय वापरलाय, फॉर मी वापरलाय. ठीक आहे, ओके. द रेन इज व्हेरी हेवी, वी कॅनॉट गो आउट. तर वाक्य असं येईल, द रेन इज टू हेवी फॉर अस टू गो आउट. The rain is too heavy for us to go out. The forest is very thick, we can't go through it. म्हणजे जंगल खूप घनदाट आहे, त्याच्या आतून आपल्याला जाणं अशक्य. मग कसं येईल, the forest is too thick for us to go through. The forest is too thick for us to go through. आता remove to and to, वाक्यातला TOO2 आणि to वापरायचा आहे आणि वाक्यामध्ये सो दॅट जे आहे ते सुद्धा वापरायचं. रिमूव्ह TOO2 आणि सो दॅट हे आपल्याला वापरायचं आहे. आता नाव यूज सो इन प्लेस ऑफ टू. आता TOO2 जे आहे त्याच्या जागी आपल्याला वापरायचं आहे सो, अँड दॅट इन प्लेस ऑफ टू. आणि TO2 च्या ऐवजी काय वापरायचं आहे, दॅट. बघा वाक्यामध्ये जर काय असेल, TOO2, so in place of TOO2 you need to use so, and in place of TO2 you need to use that. Now write the adjective appearing after to, after so. आता TOO2 किंवा so नंतर जे काही ॲजेक्टिव्ह असतील, विशेषण असतील, ते आपल्याला त्यानंतर वापरावयाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. यूज कुड नॉट फॉर द पास्ट टेन्स अँड कॅनॉट फॉर द प्रेझेंट टेन्स. आता वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स आपण वापरलेला असेल किंवा वाक्यामध्ये पास्ट टेन्स जर आला तर कुड नॉट वापरायचं, बिकॉज कुड इज यूज्ड इन द पास्ट ऑर एज अ पास्ट ऑफ कॅन. आणि वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर काय वापरतो आपण, कॅनॉट वापरतो आणि कंप्लीट द सेंटेन्स. पहा, दे वर टू स्ट्रॉंग टू फेल. ते इतके स्ट्रॉंग होते की ते फेल होऊ शकले नाही. दे वर टू स्ट्रॉंग टू फेल. तर वाक्य कसं येईल, दे वर सो स्ट्रॉंग दॅट दे कुड नॉट फेल. दे वर सो स्ट्रॉंग दॅट दे कुड नॉट फेल. ते इतके स्ट्रॉंग होते की ते फेल होऊ शकत नाही. अशा अर्थाने आपण काय वापरलंय, हे वाक्य वापरलंय. दे वर सो स्ट्रॉंग दॅट दे कुड नॉट फेल. बघा, दे वर टू स्ट्रॉंग टू फेल.
TOO2 त्याच्याऐवजी सो वापरलाय, TO2च्या ऐवजी आपण काय वापरलाय, दॅट वापरलाय. दे वर सो स्ट्रॉंग दॅट दे कुड नॉट फेल. देन वी वर टू टायर्ड टू रन. ओके, TOO2 आणि TO2. मग वाक्य कसं येईल, वी वर सो टायर्ड दॅट वी कुड नॉट रन. देन ही वॉज टू लेट टू हिअर द फर्स्ट स्पीच. मग असं येईल, ही वॉज सो लेट, TOO2च्या ऐवजी सो वापरलाय, ही वॉज सो लेट दॅट ही, आता वाक्य पास्टमध्ये आहे तर म्हणून आपण काय केलं, कुड नॉट. ही वॉज सो लेट दॅट ही कुड नॉट हिअर दी फर्स्ट स्पीच. देन ही वॉज टू अँग्री टू से एनिथिंग. मग वाक्य कसं येईल, TOO2च्या ऐवजी सो, ही वॉज सो अँग्री दॅट ही could not say anything. When the tense is in the past, you need to use could not. And if the tense is in the present, you should use cannot. Paha. The news was too good to be true. The news was so good that it could not be true. Then, these things are too cheap to be good. These things are so cheap that they cannot be good. These things are so cheap that they cannot be good. Then he is too proud to beg. He is too proud to beg. तर वाक्य असं येईल, he is so proud that he cannot beg. He is too ill to walk. तर वाक्य असं येईल, he is so ill that he cannot walk. The stone is too heavy to lift. The stone is so heavy that it cannot be lifted. Since the tense is in the present tense, you need to use cannot. आणि past मध्ये असेल तर could not वापरतो आपण. The stone is too heavy for me to lift. The stone is so heavy that I cannot lift it. Okay, आता इथे काय करतो आपण, for me, जसं I च्या ऐवजी for me वापरतो. मग इथे for me असेल तर काय वापरतो आपण, I वापरतो. The stone is too heavy for me to lift. The stone is so heavy that I cannot lift it. Then आता एक्सरसाइज, काही वाक्य आहेत मित्रांनो दॅट आय वॉन्ट यू टू सॉल्व. एकदा नजर फिरवा आणि बघा, मग मी तुम्हाला सोडवून देतो. एकदा नजर फिरवा.
Okay, now the thief ran too fast for the police to catch. तर वाक्य कसं येईल? The thief ran the thief ran so fast that the police past आहे तर काय येईल? could not. The police could not catch him. Okay, then the bag was too heavy for me to lift it. Okay, मग वाक्य असं येईल, the bag was so heavy that I, for me च्या ऐवजी I could not lift it. Then he is very ill, he cannot go to college. He is so ill that he it's so ill that he cannot go to college. कारण वाक्यामध्ये ऑलरेडी cannot वापरलेलं आहे. Then he is too proud to beg. वाक्य असं येईल, he is so proud that he cannot beg. He is so proud that he cannot beg. He is too dull for a work. Okay, he is so dull. He is so dull that he cannot work. He is so dull that he cannot work. असं आपण काय घेतलंय? उदाहरण घेतलेलं आहे. This is the example that we have taken. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? चला पुढचे काही सेंटेन्सेस पाहायचे आहेत आपल्याला परत. ओके, the sun is too hot to go out. तर वाक्य कसं येईल? The sun is the sun is so hot that we cannot go out. Okay, Lord Rama was too kind to kill Ravana. Lord Rama was so kind to kill Ravana. Lord Rama was so kind
that he could not, so kind. Lord Rama was so kind that he could not kill Ravana. ठीक है. The result is too bad to publish. The result is so bad that it cannot be published. Cannot be published. Okay. She is too proud to apologize. She is so proud that she cannot apologize. Then it is very cold, I cannot go out. It is so cold for me, so cold for me to go out. Or it is so cold that I cannot go out. It is so cold for me to go out, or it is so cold that I cannot go out. Got it? Understood? Okay, it is very cold, I cannot go out. It's so cold for me to go out. ओके. आता अजून आपण काही सेंटेन्सेस जे आहेत या दोन टॉपिकवरचे त्याची थोडी प्रॅक्टिस घेऊया. ठीक आहे. ओके. नाव आता काही एक्झाम्पल्स देतो. यूज अनलेस. आता वाक्यामध्ये तुम्हाला अनलेस वापरायचं आहे. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, यू विल फेल द एक्झाम इफ यू डू नॉट वर्क हार्ड. You will fail the exam if you do not work hard. Okay. Then second, I won't help you if you don't tell me the truth. I won't help you if you don't tell me
the truth. I mean, she will not improve if she doesn't practice daily. If she doesn't practice daily, then the teacher will not allow you inside if you don't show your ID card. ओके, या वाक्यामध्ये तुम्हाला अनलेस इफ वापरायचं आहे. Now you need to use unless in these sentences. पहा आता वाक्य कसं आहे, यू विल फेल द एक्झाम इफ यू डू नॉट वर्क हार्ड. तर वाक्य कसं येईल मग, अनलेस यू वर्क हार्ड. अनलेस यू वर्क hard you will not pass the exam. Unless you work hard you will not pass the exam. Then I won't help you if you don't tell me the truth. मग वाक्य कसं येईल, unless you tell me the truth I won't help you. Okay, she will not improve if she doesn't practice daily. तर वाक्य कसं येईल, unless she practices daily she will not improve. Then the teacher will not allow you inside if you don't show up your ID card. तर वाक्य असं येईल, the teacher won't allow you inside unless you show your ID card. ओके, हे पहिलं आपण याच्यामध्ये वाक्यामध्ये कसं अनलेस वापरल्या जातं ते. आता पाहूया आपण काही सेंटेन्सेस टू टू वापरायचे सेंटेन्सेसमध्ये. नाव यू नीड टू यूज टू टू. पहिलं वाक्य, ही लेफ्ट अर्ली. ही वॉन्टेड टू अवॉइड द ट्रॅफिक. She studies hard. She wants to get good marks. Then I shouted loudly. I wanted everyone to hear me. Then number 4, they saved money. They wanted to buy a new car.
Now I want you to use to in this particular sentences. Actually use so that. Use so that. कसं येईल मित्रांनो वाक्य? ही लेफ्ट अर्ली, ही वॉन्टेड टू अवॉइड द ट्रॅफिक. आता वाक्य पास्ट मध्ये आहे म्हणजे काय वापरतो आपण? कुड वापरतो तिथे. ठीक आहे, मग कसं येईल वाक्यामध्ये? ही लेफ्ट अर्ली, ही लेफ्ट अर्ली, he left early so that he could avoid the traffic. Then she studies hard, she wants to get good marks. She studies hard so that she can get good marks. Then I shouted loudly, I wanted everyone to hear me. I shouted loudly so that everyone could hear me. Then they saved money, they wanted to buy a new car. They saved money so that they wanted, so that they could buy a new car.